नमस्कार शेतकरी बंधूंनो, चला तर मग आपला 100 दिवस 100 औषधे ह्या सिरीज मधला आज दिवस 55वा। तर आज आपण एका बायर कंपनीच्या नेटिव्हो जे की एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहेत। तर ह्यामध्ये आपल्याला टेबुकोनोझोल 50% आणि ट्रायफोक्लोफ्रोबिन हे 25% ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तसेच 500 ग्रॅम टेबुकोनोझोल आणि 250 ग्रॅम ट्रायफोस्ट्रोबिन हे दोन घटक आपल्याला प्रति किलो फॉर्म्युलेशन मध्ये ह्यामध्ये पाहायला मिळतात। तर आपण हे आंतरप्रवाही बुरशीनाशक प्रामुख्याने कोणकोणत्या पिकामध्ये कोणकोणत्या रोगासाठी वापरले जाते ह्याची थोडी लिस्ट लांब असल्यामुळे मी तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्ही ते पॉज करून बघा किंवा तुम्हाला जसं पाहिजे तसं ऐकू शकता। तसेच भातामध्ये लोंबी करपा, पानावरील करपा आणि मानेवरील करपा, द्राक्षामध्ये भुरी रोग, मिरचीमध्ये भुरी रोग किंवा अल्टरनेरिया असेल त्यावेळेस तुम्ही ह्याची फवारणी करू शकता। द्राक्षामध्ये असेल तर भुरी रोग, मिरचीमधील भुरी रोग, गव्हामधील पिवळा तांबेरा, टोमॅटोमधील लवकर येणारा करपा, आंब्यामधील भुरी रोग, कापसामधील अल्टरनेरिया, केळीमधील सिगाटोका किंवा पानावरील ठिपके, कोबीमधील अल्टरनेरिया, मकामधील पानावरील ठिपके, काकडीवरील भुरी रोग, कोथिंबिरीवरील ओला करपा, सोयाबीनवरील कडा करपा असेल किंवा राजमावरील कडा करपा असेल इत्यादी करप्याचे प्रकार जे आहेत किंवा इत्यादी करप्यातील कुठला जर प्रकार आपल्या पालेभाज्याला किंवा फळझाडाला जर दिसला किंवा पिकावर जर दिसला तर तुम्ही ह्या नेटिव्होची फवारणी करू शकता। आणि प्रमाणाचा विचार करता प्रत्येक पिकासाठी ह्याचे प्रमाण वेगवेगळे आहे, पण जर आपण करपा येऊ नये म्हणून प्रिकॉशन फ्री जर फवारणी जर करीत असाल तर मग तुम्ही प्रति लिटर पाण्यासाठी 0.7 ग्रॅम एवढे तुम्ही हे बुरशीनाशक घेऊ शकता। तसेच मार्केटमध्ये आपल्याला 10 ग्रॅम, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 250 ग्रॅम, 500 ग्रॅम एवढ्या साईज मध्ये हे उत्पादन उपलब्ध आहेत। आणि तसेच किमतीचा विचार करता मार्केटमध्ये आपल्याला 50 ग्रॅमचे उत्पादन 300 ते 350 रुपयापर्यंत भेटून जाईल आणि 100 ग्रॅमचे उत्पादन 700 ते 750 रुपयापर्यंत मार्केटमध्ये आपल्याला भेटून जाईल। धन्यवाद।